उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आज पुण्यात आले होते. शिवसेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. रवींद्र धंगेकर यांनी गुंड निलेश घायवळ पळून गेल्याच्या प्रकरणावर टीका करताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीयांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. धंगेकरांच्या आरोपावर त्यांच्या बॉससोबत म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण बातचीत करू असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यानंतर आता एकनाथ शिंदे आणि रवींद्र धंगेकर यांची भेट झाल्याची माहिती आहे. या भेटीत काय चर्चा झाली, एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना काय कानमंत्र दिला, याबाबत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले तेच या व्हिडिओमध्ये बघूया. माझं रवींद्र धंगेकर यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. धंगेकरांना मी सांगितलं आहे की महायुतीत दंगा नको. त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कोणताही त्रास होता कामा नये. पुण्यामध्ये महिला, मुली आणि नागरिकांना निर्भयपणे फिरता आलं पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणाले. गुन्हेगाराला क्षमा नाही. गुन्हेगार कुणी असू द्या, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. पुणेकर जनतेला ज्या अपेक्षा आहेत, गुन्हेगारीमुक्त पुणे हवं आहे, तेच धंगेकरांचं म्हणणं आहे असंही शिंदे म्हणाले. आम्ही सरकार म्हणून कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे असं शिंदे म्हणाले. सर्वसामान्यांना भीती वाटता कामा नये अशी धंगेकरांची भावना आहे. माजी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा झाली आहे. कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाणार नाही. कुठल्याही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही. गृह विभाग सक्षमपणे काम करत आहे. जे दहशत निर्माण करण्याचं काम करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही असा मोठा कडक इशारा एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील परिस्थितीवरती भाष्य केलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा.